नमस्कार मित्रांनो, मी तुमचा पारस एडेनियमचा मित्र मनोज आहे। आज आपण एका वनस्पतीबद्दल बोलू ज्याचे नाव आहे शांतता लिली वनस्पती। आजचा व्हिडिओ पीस लिली प्लांटवर आधारित आहे। यामध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुम्ही लागवड कशी करू शकता घरी शांतता लिली वनस्पती आणि त्यातून आपल्या बागेत सौंदर्य कसे मिळवायचे। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हाला विनंती आहे की जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन सर्वांसाठी सेट करा जेणेकरून आमच्या इतर आगामी व्हिडिओंची सूचना तुमच्यापर्यंत पोहोचेल। तसेच व्हिडिओ देखील लाईक आणि कमेंट करा आणि आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला सांगा। चला तर मग पीस लिली प्लांटची संपूर्ण ओळख आणि काळजी यावर व्हिडिओ सुरू करूया। हिरवा अंगठा असणाऱ्यांचे दीर्घकाळचे आवडते आणि नसलेल्यांचेही स्पॅथिफिला सामान्यतः शांती लिली म्हणून ओळखले जाणारे एक अनुकूल आणि कमी देखभाल घरातील रोपे आहे। पीस लिली हे खरे लिली लिलियम एसपीपी अजिबात नसतात तर अरासी कुटुंबातील सदस्य असतात। त्याची फुले कॅला लिली दोन्ही झाडे एकाच कुटुंबातील सारखी दिसतात आणि हे त्याचे नाव आहे। फुलाच्या आकर्षक भागामध्ये एक पांढरा हुडसदृश आवरण ज्याला स्पॅथे म्हणून ओळखले जाते आहे जे शरणागतीच्या पांढऱ्या ध्वजासारखे दिसते। शांतता लिलीचे विविध आकार आणि प्रकार आहेत। बहुतेक फ्लोअर प्लांट्स म्हणून काम करतात कारण ते 3 फूट उंच आणि मोठ्या ठळक पानांसह रुंद वाढू शकतात। मौना लो सुप्रीम एक स्पॅथिफिलम संकरित मानक मध्यम आकाराचा प्रकार आहे। ते 4 फूट उंच वाढते आणि मोठ्या कप्र स्पॅथेससह कांस्य हिरव्या पर्णसंभार दर्शवते। नासाने टॉप 10 घरगुती एअर क्लीनिंग प्लांट्सच्या यादीत टाकल्यानंतर अखेरीस त्याला सामान्य लोकांकडून योग्य मान्यता मिळाली। ही उष्णकटिबंधीय सावली प्रेमळ वनस्पती आपण श्वास घेत असलेली हवा शुद्ध करण्यास मदत करते। आपण सर्वजण स्वच्छ ऑक्सिजनयुक्त हवेचे कौतुक करत असताना शांतता कमळाची सहज काळजी लवचिकता आणि क्षमाशील निसर्ग देखील त्यांना अशी लोकप्रिय घरगुती रोपे बनवतो। शांतता लिली काळजी। शांतता लिली वनस्पती विहंगावलोकन। मूळतः अमेरिकेच्या उष्णकटिबंधीय वर्षावनांमध्ये शांतता लिली वनस्पती एक दोलायमान आणि सुंदर बारमाही आहे जी कोणत्याही जागेत जीवन वाढवते। मानक शांतता लिली 24 ते 40 इंच वाढू शकते आणि डिलक्स रोपे 32 ते 50 इंच वाढू शकतात। पीस लिलीची पांढरी फुले साधारणपणे वसंत ऋतूमध्ये बहुपाकळ्यांच्या फुलांपेक्षा सुधारित पानांच्या रूपात दिसतात। एक ब्रॅक्ट असतात। खूप चांगली काळजी घेतलेली झाडे गडी बाद होण्याचा क्रम मध्ये पुन्हा तजेला शकते। मोहोर 2 महिने किंवा त्याहून अधिक काळ टिकतो आणि मोहोर कोमेजल्यानंतर फुलण्याचा कालावधी येतो। ऑफिस शयनकक्ष आणि हॉस्पिटलच्या खोल्यांमध्ये शांतता लिली अगदी गर्द क्वार्टरमध्ये व्यवस्थापित करतात। आपण श्वास घेत असलेली हवा शुद्ध करण्यात मदत करण्यासाठी त्याच्या सहाय्यकासह त्याची काळजी घेणे सोपे करा आणि शांतता लिली ही एक लोकप्रिय घरगुती वनस्पती का आहे हे आपण पाहू शकता। पीस लिली मांजरींसाठी विषारी आहेत का? एसपीसीएने पीस लिली हे मांजरींसाठी विषारी असलेल्या सामान्य घरगुती वनस्पतींपैकी एक म्हणून सूचीबद्ध केले आहे। त्यात ऑक्सलेट असतात जे प्राण्याचे तोंड आणि पोटात त्रास देऊ शकतात। कारण चिडचिड पहिल्या चावण्यापासून सुरू होते, तथापि प्राणी तीव्र विषबाधा टाळून वनस्पती लवकर खाणे थांबवते। शांतता लिलीची पाने खाणारी मांजरी आणि कुत्री भरपूर प्रमाणात लाळ घालू लागतात, त्यांचे डोके हलवतात आणि त्यांच्या तोंडावर पंजा घालतात। आहेत शांती लिली विषारी मांजरींना? मांजरी हे त्यांच्या कुतूहलासाठी ओळखले जाणारे चपळ प्राणी असल्याने त्यांना हानीपासून वाचवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे कोणत्याही विषारी वनस्पती नसणे।
तुमच्या मांजरीची आवड कोणत्या प्रकारची झाडे उत्तेजित करतात याकडेही तुम्ही लक्ष देऊ शकता, जसे की मागच्या वेली किंवा झुडूप झाडे आणि अशा प्रकारच्या वनस्पती खरेदी करणे टाळा. तुमची रोपे फर्निचर किंवा फिक्स्चरपासून दूर ठेवा ज्यामुळे ते मांजरींसाठी प्रवेशयोग्य होतील. शेवटी, तुम्ही मांजरीला दूर ठेवण्यासाठी छिद्र असलेल्या छोट्या कंटेनरमध्ये मॉथबॉल ठेवणे किंवा पॉटिंग मातीवर कॉफीचे मैदान शिंपडणे यासारखे प्रतिबंधक प्रयत्न करू शकता. पीस लिली कुत्र्यांसाठी विषारी आहेत का? शांतता लिली कुत्र्यांच्या आवाक्याबाहेर ठेवा कारण ते खाल्ल्यास ते त्यांच्यासाठी विषारी असते. पेट पॉयझन हेल्पलाईननुसार कॅल्शियम ऑक्सलेट क्रिस्टल्समुळे एक दाहक प्रतिक्रिया होऊ शकते ज्यामुळे तोंड, जीभ, घसा आणि वरच्या श्वासनलिकेला सूज येते. जर तुमच्या कुत्र्याला शांतता लिली विषबाधा होत असेल तर तुम्ही तुमच्या कुत्र्याला उपचारासाठी पशुवैद्याकडे आणावे. बहुतेक कुत्र्यांना वनस्पतीचा बराचसा भाग खाण्यापासून किंवा दुसऱ्यांदा त्याच्या मागे जाण्यापासून परावृत्त केले जाते. आहेत शांती लिली विषारी कुत्र्यांना? तुमच्या कुत्र्याला घरातील शांतता लिली खाण्यापासून रोखण्यासाठी वनस्पती आवाक्याबाहेर ठेवा. तुमच्या कुत्र्याला तुम्हाला घराबाहेर पडणाऱ्या कोणत्याही शांती लिलीपासून दूर ठेवण्यासाठी आज्ञाधारक आज्ञा वापरा. ते तुमच्या अंगणात असल्यास त्यांना कुंपणाने बांधलेल्या भागात ठेवणे चांगले. शांतता लिली काळजी टिपा. तुम्ही शांतता लिलीची काळजी कशी घ्यावी याबद्दल सूचना शोधत असल्यास तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. शांतता लिली काळजीबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी पहा. प्रकाश गरजा. प्रकाश. शांतता लिली हलकी आंशिक सावली पसंत करतात आणि फ्लोरोसेंट दिवे सहन करू शकतात. खरं तर काहींना खिडक्या नसलेल्या खोल्यांमध्ये भरभराटीसाठी ओळखले जाते. पिवळी पडणारी पाने हे दर्शवतात की प्रकाश खूप मजबूत आहे आणि तपकिरी पाने किंवा रेषा थेट सूर्यप्रकाशामुळे जळत असल्याचे दर्शवतात. रोपाला उत्तर किंवा पश्चिमेकडील खिडकीपासून 6 ते 8 फूट अंतरावर ठेवण्याचा विचार करा. पाणी. पाणी. शांतता लिलीला किती वेळा पाणी द्यायचे याचा विचार करत असाल तर एक टीप म्हणजे पाणी देण्यापूर्वी रोप किंचित कोमेजण्याची प्रतीक्षा करणे. शांतता लिलीची काळजी घेण्याचा एक मोठा फायदा म्हणजे जेव्हा तिला पाण्याची आवश्यकता असते तेव्हा ती थोडीशी कमी होते, मूलत आपल्याला तहान लागल्यावर सांगते. सर्वसाधारणपणे आठवड्यातून किमान एकदा पाणी द्या आणि माती ओलसर ठेवा. संपूर्ण उन्हाळ्याच्या वाढत्या हंगामात पाने मऊ किंवा डिस्टिल्ड पाण्याने शिंपडा. हिवाळ्यात आपल्या रोपाला कमी वेळा पाणी द्या. जरी तुम्ही थोडा वेळ पाणी द्यायला विसरलात आणि तुमची झाडे भांड्याच्या काठावर सपाट पाणी आणि स्प्रिट्जने पूर्णपणे संपलेली दिसली तरीही. शांतता लिली किती लवकर पुनरुज्जीवित होते याबद्दल तुम्हाला आश्चर्य वाटेल. पीस लिली क्लोरीनसाठी संवेदनशील असू शकतात. जर तुमची महानगरपालिका पाण्याची व्यवस्था मोठ्या प्रमाणात क्लोरीनयुक्त असेल तर कंटेनर पाण्याने भरा आणि नंतर रात्रभर उभे राहू द्या जेणेकरून क्लोरीन शांतता लिलीमध्ये ओतण्यापूर्वी बाहेर पडू शकेल. तापमान. तापमान. शांतता लिली घरातील एक उत्तम वनस्पती बनवते कारण ती घरातील तापमानात भरभराटीला येते. बहुतेक लोक आनंद घेतात. ते 65 ते 85 डिग्री फॅरनहाइट तापमान श्रेणी आणि दमट हवामानाला प्राधान्य देते. शांतता लिली थंड मसुदे किंवा 45 डिग्री फॅरनहाइट पेक्षा कमी तापमान सहन करू शकत नाहीत. त्यांना वर्षभर घरामध्ये ठेवणे आणि कोणत्याही गरम किंवा कूलिंग घरगुती उपकरणांपासून दूर प्रदर्शित करणे चांगले. विषारीपणा. विषारीपणा. स्पॅथिफिलम कुटुंबातील शांती लिली ख्या लिली, लिलियसी नाहीत आणि म्हणून अस्सल लिली करतात असे विषारी पंच पॅक करू नका. तथापि ते मांजरी आणि कुत्री दोघांसाठीही विषारी असतात कारण त्यात कॅल्शियम ऑक्सलेट असते. शांतता लिलीला प्राणी आणि लहान मुलांपासून दूर ठेवावे. जोखमींबद्दल शिक्षित केल्याने तुम्हाला कोणतेही अपघात टाळण्यास मदत होईल. अधिक माहितीसाठी आमचे विषारी वनस्पती मार्गदर्शक पहा. कीटक.
कीटक आणि समस्या. इतर घरगुती वनस्पतींच्या तुलनेत शांतता लिली तुलनेने कीटक आणि रोगांपासून रोगप्रतिकारक आहे. त्यांना स्पायडर माइट्स, ॲफिड्स आणि मेलिग्स मिळू शकतात, परंतु मालक सामान्यतः या कीटकांना नियमितपणे पाने पुसून नियंत्रणात ठेवतात. कीटकांनी आक्रमण केल्यास कीटकनाशक साबणाने झाडाची फवारणी करा. तपकिरी पानांच्या टिपा. जास्त पाणी पिण्याची, जास्त खत घालणे आणि आर्द्रता नसणे या सर्व गोष्टींपासून उद्भवू शकतात. आपल्या वनस्पतीच्या संकेतांचे पालन करण्यास शिका. जर झाडाच्या तळाशी पाने तपकिरी होत असतील तर याचा अर्थ असा होऊ शकतो की ही जुनी पाने अधिक वेगाने वाढणाऱ्या तरुण पानांशी स्पर्धा करू शकत नाहीत. शांतता लिली 4 कारणांसाठी सुलभ लेबल जिंकते. प्रथम, जेव्हा त्याला पाण्याची आवश्यकता असते तेव्हा ते क्षीण होते आणि दीर्घ पेयानंतर त्वरित पुनरुज्जीवित होते. दुसरे, ते कमी प्रकाशाच्या परिस्थितीत भरभराट होते. तिसरे, शांतता लिली खूप लवचिक आहे. कीटकांचा प्रादुर्भाव किंवा काही पाणी चुकल्याने ते कोमेजून फिकट होऊ शकते, परंतु ते लवकर परत येते. शेवटी, पुरेशी काळजी घेऊन आणि अधूनमधून त्याची पाने पुसून, शांतता लिली गुलाब आणि इतर घरातील वनस्पतींसारखे कीटक चुंबक वाटत नाही. जर तुम्ही नोफस शांतता लिलीला जाण्यास आणि श्वास घेत असलेली हवा शुद्ध करण्यास तयार असाल तर आमच्या ऑफरिंगवर एक नजर टाका. तर आता तुम्हाला समजलेच असेल की घरी शांती लिलीचे रोप कसे वाढवायचे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया शेअर करा. अशा इतर वनस्पतींच्या माहितीसाठी कनेक्ट रहा. फक्त या काही छोट्या गोष्टी लक्षात ठेवा. तुमची वनस्पती तुमच्या घराचे सौंदर्य नेहमीच वाढवेल आणि तुम्हाला फायदेशीर आणि शुद्ध हवा देखील देईल. हा आजच्या व्हिडिओचा शेवट आहे. चला दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटूया. दुसऱ्या वनस्पतीच्या काळजीबद्दल बोलू. तोपर्यंत बाय मित्रांनो. हॅपी गार्डनिंग.